आता म्हाताऱ्यांच्या लय वाईट दिवस आला तो आयला बेकार अवस्था वाटते. ज्या म्हाताऱ्यांची पेन्शन चांगली आहे ना, ज्या म्हाताऱ्यांना पेन्शन आहे ना, त्या म्हाताऱ्याचं काय सोल आयला खाटावर बसूनच ना सून ना पोऱ्या नुसती बाबा बाबा तुम्हाला भूक लागली तर सांगा जेवण झालाय. म्हातारा एक वारी जेवत असलं तरी 2-3 वाऱ्या खायला लावते. पण तू जग एकदाशी हां तुझी पेन्शन चालू आहे. म्हाताऱ्याचं कपडं खराब नसलं ना तरी सून रोज कपडं देईल. बाबा कपडे लय खराब झालं कारा कारा बाबू. म्हातारा बोललं अरे नाही कपडे खराब झाले काला काढते. नाही नाही ती म्हाताऱ्याच्या जुलमा अंगातल्या कपडे काढते ना धुवते. म्हणजे अशी ज्या म्हाताऱ्याची पेन्शन चालू आहे ना त्याची अशी अवस्था. म्हाताऱ्याला वाटतं सुनाचा लय जीव आहे. सुनाचा तुझ्याच जीव नाही ते पेन्शनमध्ये जीव आहे. का तुझी पेन्शन येतो परत तिची शॉपिंग आहे का नाही असा विषय. इथं सगळा स्वार्थ आहे. आता दुसरा कांचा म्हातारा बिना पेन्शनवाला बघा तो घरातल्या ना सुनाना ना पोरांना जर होतो लगेच. तो नित्ता बोलतो जो नित्ता खायलाय आमच्या मागं वाजा. मग त्याने पहिले काही केलं आहे ना तुमच्यासाठी हां तर तो असाच हिंडत होता. म्हणजे आता त्याला नाही होय तर मग तो बसला खाटवतं का आला. तो खाटव बसला तरी बोलतील नित्ता वाजा आहे काही काम नाही धाम नाही. 2-2 ठाव जेवतो. या ऐकला का तो बिचारा 2 ठाव जेवणारा 1च ठाव जेवतो. मग भूक कमी करतो तो स्वतःची भूक मारतो. कधी कधी जेवण पण टाकून द्यायला बसलाय का तर त्याला सहन नाही होय ना. त्याने जर सांगला ना सुनबाई कपडे लय खराब झालेत 10 दिवस म्हाताऱ्याने नाणीत कपडे काढून ठेवलेत पण सुनांनी बरं कपड्यांना साबण ताकाट लावली नाही. असं कचकाटलेलं कपडे म्हातारा घालतो. पण त्याच्यावर लक्ष नाही. ह्यो मारता तर बरा होता अशी नुसती त्यांना वाजा आलाय. ज्याची पेन्शन आहे त्या म्हाताऱ्याला ह्यो जगता तर बरा होता ज्यावरा जगल त्यावरा चांगला आहे. हे असा चाललाय नाही बरा ते. आता पोरांना समजे नाही. आपण आपल्या आईबापाची हेरसफेरस करतो मग ती आपली पोरा पण तोच अनुकरण करतात. मग उद्या गाला आपली पोरा मोठी झाली का मग जसं कर्म तसं वर्म. मग ती पोरा पण आपली हाल करतात म्हातारा आलो. मग तेव्हा आपल्याला समजतं आपल्या डोल्यात पाणी येत आहे. आम्ही पण आमच्या आईबापाला असं डोल्यात नाही बघलं तर तेव्हा काही फायदा नाही. तेव्हा म्हातारा निघून गेलेला असतो. तेव्हा तुम्हाला पश्चाताप होतो. म्हणून काय आहे ते आताच करा. स्वार्थ पाहिजे कोणाला जीव नका लावू. आपला आईबापा असले तर त्याही पण आपल्यासाठी लय काबार कष्ट केले. त्याही पण आपली त्या टायमाला भूक मारलेली आपल्याला 2 घास भेटावं म्हणून. तुम्ही आता त्यांना खाटव बसलेत बसू द्या आराम करू द्या. त्याही लय कष्ट केलेत मग त्यांची भूक नका मारू तुम्ही. यात मला सांगायचे बाकी काय आहे. कारण कसं आहे बघता डोळ्यात एखादा आपण बघलाय म्हणून तर तुम्ही ही रिओ करायचा काही मला कामच नव्हता असा विषय. बस चलू का चलतो मा